आज आपण शिरूर येथील पुरवठा विभागामध्ये आलेलो आहे. साहेब, आपलं नाव आणि पद सांगा. मी सदाशिव हनुमाने, अन्न पुरवठा निरीक्षण अधिकारी, शिरूर तालुका. सर, नागरिकांचा काही प्रश्न आहे ई-केवायसी संबंधित, तर तुम्ही काय सांगाल? ई-केवायसी करण्याची प्रक्रिया बऱ्याच दिवसापासून चालू आहे. 31 मार्च पर्यंत सध्याला आपल्याला मुदत दिलेली आहे शासनानं. आणि ई-केवायसी रास्तभाव दुकानदारांच्या माध्यमातून करण्यासोबतच शासनाने आता 2 ॲपसुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत, ज्यानुसार लाभार्थी स्वतः आपली ई-केवायसी करू शकतात त्यांच्या मोबाईलमध्ये. आणि शिरूर तालुका मला वाटते आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात आघाडीवर आहे ई-केवायसी, कारण जवळपास 80-85% ई-केवायसीचं काम आपलं पूर्ण झालेलं आहे. आता उर्वरित सुद्धा लाभार्थ्यांचं ई-केवायसी करण्यामध्ये ज्या अडचणी आहेत, ती जी लहान मुलं होते, समजा मुलगा 1 वर्षाचा किंवा म्हणजे अशा वयात असताना समजा त्याचं जर आधार काढला असेल, तर आता जो समजा तो 5 वर्षाचा झाला असेल तर त्याचं आधार व्हेरिफिकेशन होत नाही. म्हणजे रास्तभाव दुकानदाराकडे जी ई-पॉस मशीन आहे ना, त्याच्यामधून आपण ई-केवायसी करू शकतो, किंवा आयरिस स्कॅनर दिलेला आहे, डोळ्याच्या जी बुबुळ स्कॅन करून सुद्धा आपण त्याचं ई-केवायसी करू शकतो. परंतु जी मुलं खूप लहान असताना त्यांचे आधार काढलेले आहेत, आता त्या मुलांना परत आधार केंद्रावर जाऊन त्यांचा आधार बायोमेट्रिक डाटा जो अपडेट करून घ्यावा लागेल, मग आपण त्याचा ई-केवायसी करू शकतो. अशा पद्धतीचे जे काही राहिलेले आहेत ते काही 5-1% असतील. आणि जे वयस्कर मंडळी आहेत, वयोमानानुसार त्यांच्या हाताचे ठसे वगैरे थोडेसे हे झालेले आहेत, किंवा शेतामध्ये काम करून होतं, किंवा जे कष्टाची कामं ज्या माणसांनी केलेली आहेत ना, कधी कधी त्यांच्या हाताचे ठसे मॅच होत नाहीत बायोमेट्रिकमधून, ते लोक राहिलेले आहेत. आता ह्या ई-केवायसी प्रोसेसमधून आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची, की जे खरोखर मृत झालेले आहेत त्यांची ई-केवायसी होणार नाही, आणि तेच लोक आपल्याला टाळायचे. शासन शक्यतो असा निर्णय घेणार नाही की जे जिवंत आहेत लोक आणि काही कारणानं समजा त्यांची ई-केवायसी राहिली असेल तर त्यांचं धान्य सरकार बंद करणार नाही. आपण रास्तभाव दुकानदारांना पाठीमागच्या बैठकीमध्ये ही माहिती दिलेली आहे की ज्या लोकांचं ई-केवायसी होत नाही त्यांचा तर डाटा तुम्ही आम्हाला द्या, जेणेकरून प्रत्येक गावामधून समजा आपल्याला, म्हणजे ती माणसं आहेत सध्याला जीवित आहेत, परंतु तांत्रिक कारणामुळे समजा त्यांची जर ई-केवायसी झाली नाही तर त्यांचं आपण धान्य बंद करणार आहोत, त्यांची माहिती यादी आपण मागवलेली आहे. जर आता 5 वर्षाच्या आतील जी मुलं आहे त्यांची ई-केवायसी होत नाही, तर मग त्यांचं धान्य बंद होईल का, काय होईल? नाही, आपण त्यांची सुद्धा यादी करून घेऊ, परंतु त्यांनी एक प्रयत्न असा करायचा आहे की त्यांनी आधार केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक थंब इम्प्रेशन, आपले हाताचे ठसे आहेत ते अपडेट करून घ्यायचे आहेत. आणि हे अपडेट करून घेतल्याच्या नंतर आपण प्रयत्न करू. 5 वर्षाच्या आतील मुलाचं अपडेट होत नाही ना? 5 वर्षाच्या लहान मुलांचं जर होतच नसेल ना, तर त्यांची आपण यादी घेऊन त्यांची नावं आपण तशीच ठेवणार आहोत. यामध्ये आपण फक्त एक लक्षात घ्यावं की जे मयत असतात ना, त्यांची नावं ॲक्च्युली लाभार्थी स्वतःहून कमी करत नाहीत. त्यामुळं ई-केवायसी ड्राईव्ह जी आहे ना, ही मोहीम आहे ना, शासन दर 4-5 वर्षांनी काढतं किंवा काढत राहील इथून पुढे. याच कारणासाठी आहे. महत्त्वाचं एकतर जे लाभार्थी मयत झालेले आहेत त्यांचे नावं कट व्हावी, त्याच्यातून मुख्य धोरण हे आहे शासनाच्या मध्ये. आणि ज्याचे ठसेच ओळखत नसेल आधारवर, तर आपण अशा जीवित लोकांची, लाभार्थ्यांची आपण माहिती घेऊन त्यांची शिधापत्रिका किंवा त्यांचा लाभ जो त्यांना मिळतो ना, तो कायम ठेवणार आहोत. तर ई-केवायसी संबंधित ॲप कुठले उपलब्ध आहे? मी आता तसं तुम्हाला महाराष्ट्र शासनाने ॲप काढलेले आहेत, तुम्हाला वाटल्यास मी तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला मी शेअर करतो, ते वाचून तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती मिळेल. बरंच म्हणजे मोठा डाटा आहे तो. आणि जर नागरिकांना जर कोणाला नाव जर ऍड करायचं असेल, नाव कमी करायचं असेल, तर ऑनलाईन प्रणालीद्वारे काही नागरिकांना माहित नाही कसं करायचं, काय करायचं, तर काही CSC धारक आहे त्यांना देखील याबाबत माहिती नाही, तर याबाबत तुम्ही कशी जनजागृती कराल? जर CSC सेंटरवाल्यांना याबाबत माहीत नसेल तर खरं तर कसं आहे, RCMS राशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टम जी आहे ना, त्या माध्यमातून लोकांना आपल्या पब्लिक लॉग इनमधून त्यांना स्वतःचं म्हणजे मोबाईल नंबर टाकून त्याच्यावरती नाव कमी, नाव वाढ किंवा नवीन शिधापत्रिका काढण्याचं कामकाज करता येतं. समजा या माध्यमातून त्यांना समजा CSC केंद्राची मदत घ्यायची जर असेल तर आपण CSC केंद्र चालकांची सगळ्यांची आपल्या तालुक्यातील एक बैठक घेऊन त्यामध्ये आपण त्यांना मार्गदर्शन करू हे काम कसं केलं जातं, किंवा समजा एखाद्या लाभार्थ्याला स्वतःहून समजा हे नाही करता येत तर त्याला ते कसे ते मदत करू शकतात किंवा मार्गदर्शन करू शकतात. तर काही व्यक्तींचं रेशन कार्ड हे व्हेरीफाय नसतं, त्याच्यामुळं ऑनलाईन ॲपद्वारे होऊ शकत नाही, तर अशा व्यक्तींचं काय? जे शिधापत्रिका व्हेरीफाईड आणि अप्रूव्ड नाहीत
तर त्या शिधापत्रिकांसाठी आम्ही स्वतःहून आपल्या ऑफिसमधूनच त्यांचे अर्ज घेऊन ते काम करून देऊ त्यांना. आणि ज्यांचे शिधापत्रिका व्हेरीफाईड अप्रूव्ड आहेत ते त्यांचं पब्लिक लॉग इन मधून करू शकतात. ज्यांचं होत नाही पब्लिक लॉग इन मधून त्यांना आम्ही करून देऊ, ऑफिसमधून करून देऊ. तर समजा एखाद्याने ऑनलाईन ऍप्लिकेशन केलं समजा, तर किती दिवसात त्याचा अर्ज निकाली काढण्यात येईल? अर्ज तर आपल्याला जसं एखाद्या आठवड्यामध्ये सुद्धा होतात काही अर्ज. समजा एखाद्या नवीन शिधापत्रिका आहे, गृह चौकशीची आवश्यकता असेल तर त्याला वेळ लागतो 1 महिनाभर. अदरवाईज एक आठवडा 2 आठवडे खूप झाले त्याला. धन्यवाद.